आम्हाला सकाळीच आमचे जे शाळेचे जिल्हा परिषद शाळा निलजे येथील जे प्रभारी मुख्याध्यापक जे आहेत महेंद्र खैरनार यांना अटक केली अशी वार्ता आम्हाला मिळाली। त्या वेळी आम्ही तात्काळ आमच्या गावातील ग्रामस्थ आणि आम्ही तिथे शाळेमध्ये पोहोचलो। तेव्हा त्याची शहानिशा केली, चौकशी केली, तर त्या पालकांकडून आम्हाला माहिती मिळाली की जे मुख्याध्यापक खैरनार सर आहेत त्यांची जी मुलगी आहे तिची अशी 6-7 वर्ष वय असेल, ती पहिलीला आहे, तिच्यावर अत्याचार केलेला आहे अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली आणि त्यांना शाळेतून पोलिसांनी अटक केली आणि अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन आलं। आणि यांचा जो वर्तन आहे हा यापूर्वीही 2019 साली देखील असंच घडलेलं होतं। त्यावेळी आम्ही सर्वांनी ग्रामस्थांनी त्यांना समज दिलेली होती, परंतु आणि तशी तक्रार ही गट शिक्षण अधिकारी व तिथे जे संबंधित खाते आहेत त्यांना केलेली होती, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। आणि त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशनला चौकशी करण्यासाठी आलोय आणि पोलिसांना ग्रामस्थ निलजे व शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे विनंती केली आहे की आपण सखोल चौकशी करावा आणि पीडित व्यक्तीला योग्य तो न्याय मिळावा। आता एका मुलीसोबतचा प्रकार उघडकीला आलेला आहे, काही अजून दुसरी माहिती आली आहे का आणि त्या मुलीची स्थिती आता कशी आहे? मुलगी आता तरी ती मेडिकलला तिला पाठवण्यात येणार आहे असं त्याच्या पालकांनी आम्हाला माहिती दिली आहे। त्यानंतरच आम्ही सांगू शकतो आणि ती मुलगी स्वतः जी घटना घडली आहे त्याबद्दल माहिती देते। निलजे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक आहे महेंद्र खैरनार। या माणसाने एक मनुष्य नावाला कालिमा फासणारे कृत्य केलेलं आहे। एका 6 वर्षाच्या मुलीवर त्याने एक घाणेरडा असा अत्याचार केलेला आहे। तर पूर्ण ग्रामस्थाच्या वतीने 2019ला त्यांनी त्याच्याकडून असा कृत्य घडला होता आणि शिक्षण अधिकाऱ्याला त्याला पत्र सुद्धा दिलं होतं ग्रामस्थाच्या वतीने, पण शिक्षण अधिकाऱ्याने त्याच्यावर काही कारवाई केली नाही। तर आम्हाला असं वाटायला लागेल की शिक्षण अधिकारी अशी कारवाई करत नाही म्हणजे या गुन्हेगाराला पाठीशी घालतात का। तर आता आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना पंचायत समितीला इथं बोलवलेलं आहे आणि सिनियर पी आय शिंदे साहेबांना सुद्धा बोललो आम्ही की अशा घाणेरडे कृत्य करणाऱ्या व्यक्तीस आम्ही तर ते निषेधच करतोय, पण अशा घटना वारंवार शाळेत घडतात, घडू नये। प्रशासनाला विनंती आहे की अशी कठोर शिक्षा द्या की पुन्हा कोणी असा कृत्य करताना त्याच्या मनात अशी भीती बसली पाहिजे की पोक्सो अंतर्गत त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। हा आमच्या ग्रामस्थाकडून त्या विनंती आहे। कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज।